जर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला असता तर इथे माची बांधली गेली असती, पण तसं झालं नाही, कारण हा आहे मराठींनी बांधलेला शेवटचा किल्ला. महाराष्ट्रात बांधला गेलेला सर्वात पहिला किल्ला कोणता हे सहजपणे कोणालाच सांगता येणार नाही, पण सर्वात शेवटी बांधलेल्या किल्ल्याचा इतिहास आज आपण पाहणार आहोत. मल्हारगडाची निर्मिती पेशव्यांच्या तोफखानाचे प्रमुख सरदार भीमराव पानसे यांनी इसवी सन 1757 ते 1760 दरम्यान केली. यानंतर मराठ्यांनी कोणताही गिरिदुर्ग उभारला नाही. या किल्ल्यावर जाण्यासाठी चढाई करावी लागत नाही. गाडी पश्चिमेकडील चोर दरवाजापर्यंत जाते. हा आहे मल्हारगडाचा चोर दरवाजा आणि इथून हा जवळ आहे, चोर दरवाजा जवळ आहे पार्किंगपासून, म्हणून इथून एंट्री. आम्ही आतमध्ये शिरतो तो दरवाजावरून मल्हारगडावरती. किल्ल्यावर शिरताच फरक दिसायला लागतो. इथे सिमेंट आणि रेतीचा वापर जास्त दिसतो आहे. ओके, कारण का हा 18व्या शतकातला किल्ला आहे. 16व्या शतकातली किंवा शिवाजी महाराजांनी किल्ल्यांवरती सिमेंट दिसत नाही. त्यानंतर किल्ल्यात शिरल्याच म्हणजे तो दरवाजातून शिरल्यानंतर आतमध्ये ही एक विहीर आहे, ती कोरडी आहे. शिवकालीन आणि पेशवेकालीन दुर्ग बांधणीत किती अंतर होते हे हा किल्ला पाहिल्यावर समजते. हे आहे किल्ल्यावरचं एक बांधीव टाकं मस्त, आणि त्यामध्ये पाणी आहे. हा एक बुरुज आहे, छोटासा बुरुज आहे, दरवाजा नाही आहे. आणि ह्या जंग्या त्याच्या आहेत मोठ्या. इंटरेस्टिंग बाब मी एकदा वाचली होती कुठेतरी किंवा पाहिली होती, आय थिंक, मला माहीत नाही. तो किल्लाच्या समोरच अजून एक डोंगर आहे जो या किल्ल्याच्याच उंचीच आहे. जर ह्या किल्ल्याचं बांधकाम शिवाजी महाराजांनी केलं असतं किंवा त्या काळात झालं असतं तर एकाच आकाराच्या दोन्ही डोंगरावरती किल्ले बांधण्यात आले असते. जोड किल्ले बांधले असते शिवाजी महाराजांनी. कारण जवळच असा सेम उंचीचा जर डोंगर असेल तर शत्रू त्या डोंगराला बळकावून तोफा ठेवून त्या तोफांचा मारा या किल्ल्यावर करू शकतो. हे अजून इथे विहीर आहे, आय थिंक ती पण त्यामध्ये आहे पाणी थोडं, वापरण्यालायक नाही आहे पण आहे. हा किल्ल्याच्या मुख्य 2 दरवाजांपैकी एक आहे, आय थिंक. ओके, हाच मुख्य दरवाजा आहे. इथेच पावनखिंड चित्रपटातील युगत मांडली हे प्रसिद्ध गाणं शूट करण्यात आलं होतं. देवडं आहेत. इथे नाही आहे, इथे काही कुठेही शिल्प नाही आहे, कोणतं काय नाही आहे. ओके. इसवी सन 1771-72 दरम्यान श्रीमंत माधवराव पेशव्यांनी किल्ल्याचे अवलोकन केले होते. तसेच इंग्रजांच्या विरुद्ध बंडात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी या गडाचा आश्रय घेतला होता. इथे खाली दगड आहे जुना, माहीत नाही दिसतोय की नाही व्हिडिओमध्ये, आणि त्याच्यावरती त्यांनी बुरुजाचं बांधकाम केलं आहे, बुरुजाचं दरवाजाचं बांधकाम केलं आहे. अजून एक फरक जो शिवकाळातल्या किल्ल्यांमध्ये आणि याच्यामध्ये आहे तो म्हणजे इथे गोमुखी दरवाजा नाही आहे. दरवाजा तटबंदीच्या खूप आतमध्ये लपवण्याचा प्रयत्न केला नाही, तटबंदीच्या तिथेच दरवाजा आहे. त्यांनी प्रयत्न केला की जागा कमी राहावी आणि एक संरक्षक भिंत उभी केली ज्याला जंग्या आहेत. पण हा एक फरक आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला असता तर हा गोमुखी दरवाजा असता, तसा दरवाजा नसता. हा दगड पण पाहायला गेला तर हा लाल दगड आहे, काळा दगड नाही आहे. इथला सापडलेला असेल दगड. किल्ल्यावर राजवाड्याचे अवशेष आहेत. तसेच अलीकडेच बसवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची दगडी प्रतिमा आहे. तुम्ही इथून आत आलात तर तुम्हाला इथे महादेवाचं मंदिर आणि खंडोबा मंदिर पाहायला मिळेल. इथल्या खंडोबा मंदिराची गोष्ट अशी आहे की इथे मंदिर येते. जेव्हा या किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं तेव्हा एका ठिकाणी कुदळ मारल्यानंतर रक्त यायला लागलं. तर रक्त आल्यानंतर त्यांनी काय केलं, जे पानसे बंधू हे बांधत होते किल्ला त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं असं होतं, आणि ते रक्त काही थांबत नव्हतं. मग त्यांनी देवाला हाक मारली, खंडोबा मी मला इथेच जवळ आहे ना जेजुरी, आणि त्यांना म्हटलं की तुझं मंदिर बांधेन मी. आणि त्यानंतर मग किल्ल्याच्या बांधकामाला सुरू झाले आणि ते मंदिर बांधलं. आणि मग म्हणून या किल्ल्याला नाव दिले मल्हारगड. कळलं, त्या खंडोबाच्या मंदिरावरूनच या किल्ल्याला हे नाव मिळालं. मल्हारगडाची एक खासियत म्हणजे अलीकडेच 1-2 वर्षापूर्वी इथे एक तळघर सापडलं आहे. जे लोक दुर्गसंवर्धन करतात त्यांना सापडलेलं हे तळघर आहे. हे ज्या राजदरबार किंवा राजवाड्याचे जे अवशेष आहेत त्यामधलं तळघर आहे. चला बघूया आपण आता. खूप खड्या पायऱ्या आहेत. तळघर आहे. हा ऑब्विसली पेशवे काळात विटा होत्या त्यामुळे
नवीन तर नाही आहे नक्कीच. टॉर्च आहे शिवा. ओके. प्रशस्त असं तळघर आहे आणि हे त्या काळात जरी बांधलं असलं तरी आत्ता नव्याने सापडलं किंवा असं आहे. ओके. हा आहे किल्ल्याचा पूर्ण परिसर. त्रिकोणी त्याला तटबंदी आहे बाहेरून आणि मध्ये चौकोनी बालेकिल्ला म्हणता येईल तो बांधलेला आहे. इथे चोर दरवाजा आहे, इथे मुख्य दरवाजा आहे आणि इथे कुठेतरी जो माचेकडे जाण्याचा दरवाजा आहे तो आहे. इथे तुम्हाला चिलखती बुरुज, माची किंवा गोमुखी दरवाजा दिसणार नाही. कड्या कपारीतील ट्रेकचा थरार देखील अनुभवता येणार नाही. पण अजूनही ऐतिहासिक चमक टिकून असलेला हा स्वराज्याचा हिरा पाहण्यासाठी एकदा नक्की जा.